श्री स्वामी समर्थ। मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आता मार्गशीर्ष महिना जवळ आलेला आहे आणि मार्गशीर्ष म्हटलं की गुरुवारची पूजा, म्हणून म्हटलं की तुमच्या सोबत कलश साडीचे छान छान डिझाईन शेअर कराव्यात। आणि आजची पहिली डिझाईन असणार आहे ती अगदी सिंपल असणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला ही डिझाईन बनवता यावी, प्रत्येकाला ही साडी बनवता यावी, इतकी सोपी असणार आहे। आणि एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे माझ्या या मशीनचा व्हिडिओ, मी जो शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याला इतक्या जास्त कमेंट आणि इतके जास्त शुभेच्छा आल्या, मला मनापासून आभार आहेत। कारण तुम्ही खूप छान छान माझ्यासाठी मनापासून बोललेला आहात आणि ते खरंच मला इतकं छान वाटलं वाचून। मी प्रत्येकाला कमेंटचा रिप्लाय तर दिलेलाच आहे, तरीही अजून एकदा धन्यवाद। आणि ही मशीन किती रुपयाला हे खूप जणांनी विचारलं होतं, तर ही मशीन मला 23,000 रुपयाला मिळाली आणि जॅक कंपनीची आहे, जॅक F5। आणि याचा रिव्ह्यू तर मी नक्कीच देईन, पण मला थोडे दिवस यूज केल्यानंतर मला समजेल की काय छान आहे, तर ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे डिटेल मध्ये। आजच्या नवीन मशीन वरती आजचा हा पहिला व्हिडिओ असणार आहे। इतका सुंदर व्हिडिओ म्हणजेच कलशची साडी असणार आहे, तर ही कलशची साडी तुम्हाला कशी वाटली हे प्लीज कमेंट करून नक्की सांगा। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। बनवण्यासाठी मी इथे काठपदर साडीचा एक पीस वापरलेला आहे। ही साडी नवीनच आहे, म्हणजे मी फक्त साडीचे ड्रेस शिवण्यासाठी ही साडी घेतलेली होती, त्यातलाच हा उरलेला पीस आहे। तर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे, त्यामुळे 28 इंच म्हणजे अखंड 56 इंच इतकं हे कापड घेतलेलं आहे। आणि सेम अस्तर सुद्धा घेतलेला आहे डबल फोल्ड करून सेम रुंदीचं, आणि उंची त्याची घेतलेली आहे अस्तरची 9 इंच आणि मेन फॅब्रिकची उंची घेतलेली आहे 10.5 इंच। आता तुम्ही जर कापड तुमचं जाड असेल तर अस्तर लावण्याची काही गरज नाही, पण ही साडी एकदम पातळ आणि एकदम लाईट वेट असल्यामुळे मी याला अस्तर लावलेला आहे। आता वरती जे आपल्याला दोरी बनवायची आहे त्यासाठी मी 25 इंच लांब असं कापड कट करून घेते आणि याची रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे। आता तुम्ही याऐवजी थोडीशी कमी जास्त तुम्ही यामध्ये करू शकता। तर आता आपण जे मेन फॅब्रिक आहे ते आणि अस्तर आहे ते पहिल्यांदा आपण जॉईन करून घेऊया एकमेकांना। वरच्या बाजूला एक टिप देऊन घ्यायची आहे, अगदी सिंपल आहे। आणि तुमच्याकडे जर असे काठाचे कापड नसतील तर तुम्ही वेगळी लेस सुद्धा इथे लावू शकता, सिंपल कापड असेल तर। आता जे अस्तर आहे त्याला खालून आपण डबल फोल्ड करून घेऊया, म्हणजे एक छान फिनिशिंग येईल त्याला, त्याचे धागे निघणार नाहीत। आणि अशा पद्धतीने इतकी सोपी पद्धत आहे ही साडी बनवण्याची, अगदी बेसिक साडी आहे। आणि म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत पहिल्यांदा ही साडी शेअर करूया, जेणेकरून पुढच्या ज्या डिझाईन असणार आहेत त्या थोड्याशा वेगळ्या युनिक डिझाईन असणार आहेत, तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करेन। आता दोन्ही साईडहून आपल्याला फोल्ड करून एक टिप देऊन घ्यायची आहे। आता आपण या साडीच्या प्लीट्स देणार आहोत, तर सिंपल प्लीट्स आहेत, 1-1 इंचाच्या मी प्लीट्स घेते। कापड जास्त घेतलेलं आहे त्यामुळे मी 1 इंच खाली घालते आणि अर्धा इंच वरती ठेवते, म्हणजे 1.5 इंच असं पुढची प्लीट घेते। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, जर कापड तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही प्लीट्स थोड्याशा कमी देऊ शकता, कापड जर जास्त असेल तर तुम्ही प्लीट्स देताना प्रत्येक प्लीटच्या खाली कापड जास्त घाला, जेणेकरून घेर भरपूर येईल आणि त्यानुसार तुम्ही अशी साडी बनवू शकता। आता मी इथे 1.5 इंचाची एक प्लीट, म्हणजे वरती अर्धा इंच दिसत आहे आणि खाली 1 इंच मी कापड घातलेलं आहे प्लीट देताना। हे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा करू शकता, यामध्ये असं काही वेगळं नाहीये की सेम अशाच प्लीट्स आल्या पाहिजेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा घेऊ शकता। पण छान अशा घेरदार येण्यासाठी भरपूर जास्त प्लीट्स आल्या तर साडी खूप छान घेरदार दिसते। आता मी खालच्या बाजूने सुद्धा अशा सेम प्लेट देऊन घेते, यामुळे काय होतं की तुम्हाला आकार खूप सुंदर येतो आणि इस्त्री करताना खूप सोपं जातं। त्यासाठी हे अशा पद्धतीने तुम्ही प्लीट्स देऊन घेऊ शकता, नाही दिल्यात तरी चालेल, आहे तशी इस्त्री केली तरीही चालेल। आणि ही जी टिप देऊन घेते मी खाली, ती तशीच जरी ठेवली तरी ही साडी तुम्ही छान दिसते तुम्ही घातल्यानंतर देवीला, किंवा तुमचं काम झाल्यानंतर म्हणजे इस्त्री करून झाल्यानंतर प्रॉपर फिनिशिंग आल्यानंतर तुम्ही ही जी टिप आहे तो धागा काढून घ्या।
तशा पद्धतीने इतका सुंदर आपल्या प्लीट्स पडलेले आहेत आणि घेर तयार झालेला आहे। आता याला आपण वरची पट्टी लावून घेऊया। तर इतकी सोपी पद्धत आहे याची, यामुळे इतकं सुंदर फिनिशिंग येतं। त्या पट्टीचा मध्य घ्यायचा आहे आणि जो घेर आहे त्याचाही मध्य घ्यायचा आहे आणि तो मध्य आहे 2 इंच ते जोडून आपण अशा पद्धतीने टिप देऊन घेणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे, पण इतकं सुंदर फिनिशिंग येणार आहे। एकही धागा म्हणजे आता इतके धागे दिसतायत या साडीचे, पण यानंतर तुम्हाला एकही धागा त्यामध्ये दिसणार नाही, इतकं सुंदर फिनिशिंग येणार आहे। तशा पद्धतीने आपण पहिल्यांदा ही एक टिप देऊन घ्यायची आहे वरून आणि मी ज्या पद्धतीने फोल्ड करून दाखवते त्या पद्धतीने फोल्ड करायचे आणि टिप देऊन घ्यायची आहे वरून। यामुळे काय होतं, सगळे जे धागे आहेत, सगळी जी शिलाई आहे ती सगळी आतमध्ये फोल्ड होते आणि एकदम सुंदर असं फिनिशिंग तयार होतं। तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। जर तुम्हाला एकदा नाही समजलं तुम्ही डबल वेळा बघा आणि इतकी सुंदर अशी साडी तयार होते। आता या साडीला दोरीला लटकन लावून घेऊया। त्यासाठी मी छोटे छोटे काठचे चौकोन तयार करून घेतलेत आणि अगदी सोपं असं सिंपल लटकन आहे हे, तुम्ही खूप वेळा बनवलेलंही असेल। आता देवीच्या साडीसाठी एक छानशी ओढणी म्हणजेच पदर तयार करून घेऊया। त्यासाठी मी 21 इंच लांब कापड घेतलेला आहे आणि उंचीला 8 इंच उंची घेतलेली आहे। आता हे काठ सोडून आपण उरलेल्या 3 बाजू आहेत त्या डबल फोल्ड करून आपण घेऊयात आणि टिप देऊन घेऊयात। इतकी सिंपल आपली ही ओढणी आहे, जो पदर आहे तो तयार होईल। तुम्ही हे नाही तयार केलं, तुमच्याकडे सिंपल ब्लाउज पीस असेल तो डोक्यावरती दिला तरीही चालेल। तर अशी आपली ही साडी तयार झालेली आहे, किती सुंदर दिसते बघू शकता। आता ही अरेंज कशी करायची, तर कलश आपला छोटा असतो बऱ्याचदा तांब्या, तर साडी आपली उंच आहे म्हणून अशा पद्धतीने एक भरणी ठेवा, त्यामध्ये धान्य ठेवा, त्यामध्ये तो कलश ठेवा आणि मग साडी घाला। यामुळे काय होईल, तुम्ही जे दागिने घालाल ते इतके सुंदर दिसतात या कलशावरती। कारण फक्त जर कलश ठेवला तर त्याला खूप छोटी अशी साडी लागते, त्यावर तुमचे दागिने सुंदर दिसणार नाहीत, जास्त उठून दिसणार नाहीत। म्हणून ही आयडिया नक्की तुम्ही ट्राय करा। हा जर व्हिडिओ आवडला असेल, ही साडी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी काही पॉइंट्स येतात, हाईप असं बटन येतं आणि त्या कमेंटच्या पॉइंटवरती तुम्ही क्लिक करा, म्हणजेच हा व्हिडिओ माझा आणखी जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचेल।